हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनल ब्रँड न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपला वाडा आला आहे आता नेमका ताराबादला आणि 4-5 दिवसाचा पाऊस चालू होता. नाशिकवरून येता पाऊस चालू होता, तर त्याच्यामुळे काय आपला व्हिडिओ बनवता आला नाही. तर मित्रांनो, आता पण कंटिन्यू ब्लॉग येतील. तर तुम्ही असंच आपल्याला जसं इंस्टाला सपोर्ट करा तसं यूट्यूबला पण सपोर्ट करा. तर या पाऊस होता आपले मेंढर आता इथं चरू राहिलं आणि हा असतं इथं वाडा राहिले ताराबादला काहीच गावा ना. तर मग काय आता अशाच फिरावं राहिलं पडका पुडकाने. आणि जो चारा दिसू राहिला हे चारा बी तर काही मेंढर खात नाही. तर कारण हे चारा काहीतरी म्हणते ह्या चाऱ्याला काँग्रेज त्याच्यामुळं काही मेंढर खात नाही. तर आणि असं रोई रायगावली तिथलीच खाते नाही तर पण असं खात नाही. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता डायरेक्ट काय जबरदस्त पाऊस लटकून गेला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसावं नाही कारण पाऊस चालू आहे. पण आपली मेंढर तरी बिचारू राहिलं. तर कारण आपल्या मेंढराला खाच्या धरून थांबायला नव्हतं घाल. त्याच्यामुळे बघू शकता किती काळा काळा दिसतंय ना. तर ते पाऊसच आहे आणि आपली मेंढर बघा तिथे केळं खाऊ राहिलं. तर गावचा आला तर डोफाट घाल असं राहतं. आणि आपण आता मस्त या केळीच्या सावलीखाली बसलो. केळीच्या सावलीखाली म्हणजे केळीच्या आडुशाला बसली कारण केळीने पाऊस लागत नाही. त्याच्यामुळं केळीच्या आसऱ्याला बसले. आणि इथं मागं एक ट्रॅक्टर ना त्याला उलटावून घ्या. तुम्हाला दावतो मी तुम्हाला दिसला असेल तुम्हाला. हे बघा ट्रॅक्टर आहे डायरेक्ट पडून गेला आहे. तर तिकडून चला तुम्हाला तिकडून धावतो मी. बघा तुम्ही, हे तांबटीचं वावर आहे. विचारलं पण नाही म्हणतात ते वावराला बी. मग काय जास्त नॉलेज नाही घेत आम्ही वावराचं कारण आता चारा होऊन जायला. बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर तांड्या करून पडली. हे बघा आणि हे बघा ट्रॅक्टर ड्रायव्हर तांड्या करून पडील. आणि आपली मेंढर इकडे येते. चला भाऊ, मेंढर जातील कारण पावसाची मेंढर लईच अवकाळा करते. ते पावसाची मेंढर चरत नाही तर त्याच्यामुळं लईच अवकाळा करते. मग काय विषय नाही. जर कधी मेंढर अवकाळा करली का मग हे इथं आमच्या सावऱ्या बसले जोळीमध्ये आपलं जोळीत नाही म्हणजे बांधलेली आमच्या सावऱ्या. सावरा हे बघा आमचा सावरा. आणि मेंढर आपल्या इकडं चरवायचं. तर मित्रांनो, तुम्ही कुठून आपला ब्लॉग बघता तर मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही इथनं ब्लॉग बघतो तुमच्यावर. तर तुम्ही बघू शकता मेंढर कशी पळायला लागली कारण कुत्रा बित्रा आला असेल त्याच्यामुळं पळते. ते हाय इकडं वरतं वावर त्याच्यामुळे इकडे खालतं दाबावं लागणार नाही. तर वरत्या जर कधी गेल्या तर वावराला आमच्या डोफार मोडून टाकेन कारण काहीच नाही. पण मग आता सध्या वल्ली वावर त्याच्यामुळं काय आम्ही वावरांनी बी टाकत नाही मेंढर कारण वल्ली वावर शेण जातं. जसं त्यांचं वावर आहे तशी आपली मेंढर इथं. आपण आता मस्त कुठंच नाही वावरांनी एवढ्या चेंदत फिरायचं कारण चेंद्यावर त्यांना बी वावर करायला थोडी तकलीफ होती. त्याच्यामुळं जसं त्यांचं तसं आपलंही आपण पण पद्धतशीर मेंढर चारायची. पडकामध्ये चारायची. कडक जागेने चारायची. अशी कडक जागेने चारायची. तर मला भेटतो थोडं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी झाडाखाली बसले कारण पाऊस लय येतोय. तर मित्रांनो, तर सांगायचं आता एवढे. तर मित्रांनो, तुम्ही असं जर कधी पाऊस जर कधी लई कडकडा दडदडायला लागला तर मित्रांनो कधी तुम्ही झाडाखाली बसू नका कारण झाड लई हानिकारक राहतं. आणि हे झाड तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा झाड कायचं आहे. तर मी तर बसलो आहे झाडाचं नाव मला तर माहिती आहे. पण मग तुम्ही मला कमेंट करून सांगा झाडाचं नाव काय आहे आणि काय नाही. तर तुम्ही बघू आता मेंढर आपली तिकडे गेली. तुम्ही बघू हे बघा इथं आपली मेंढर चरायला. तर आणि हे गाव आहे नाही ताराबाद आहे. हे ताराबादच्या आम्ही वरतं इथं ताराबाज इकडे खाली इथून सगळं ताराबाजी आहे. तर आता मेंढर इथं चरायला. तर मग म्हणलं मग आता काय मेंढर बी चारा नव्हता भाऊ बीज राहते ते कारण त्यांना चारायला नव्हतं. चारायला नसल्यामुळं तर मग उभीच राहतील ना ते कारण तोंडामध्ये येतच नाही त्यांचं. हे आहे पण हे काँग्रेस एवढी खात नाही ती मेंढर. त्याच्यामुळं लई डिप्रेशनमध्ये 2-3 दिवसापासून लई डिप्रेशनमध्ये येऊन लागली. आणि जसा नाशिकवरून वाडा उठला त्या तेव्हापासून तर आम्हाला आजपर्यंत चांगलं चाराच भेटलं नाही आणि चांगली व्यवस्थाच नाही भेटली. कुठं कशामध्ये तर कुठं कशात तर कुठं कायात म्हणजे कोण काय चारून जातं त्याचा हिशोब नाही. आणि त्याच्यामध्ये लगे मग आपल्यासारखं गेलं ना आपण चार आपण रस्त्याने चार तरी लोक बोलते ना कारण ते जो पुढची गेली त्यांनी नुकसाना करून गेली ना. आपण मागून आलं ना लगे आपल्यामध्ये तुम्ही होते तर आपण सांगा आम्ही नाही होते तुमची मेंढरावाले होते. तर आता तुम्ही सांगा आता आमची मेंढरावाली तर सगळे आपले 5 बोटं सारखे आहेत का नाही ना. मग आता आपल्या ज्यांनी करलं त्यालाच बघायला पाहिजे ना. दुसऱ्याला काय बघायला लावता तुम्ही असं माझं. तर बट्ट्या शेतकरी भावांना विनंती की
तुम्ही बघून हेरूनच कोणता तरी कायदा उचला आणि बिन बघायचं आणि बिन ह्याचं तुम्ही कधीच कोणावर अत्याचार करू नका आणि कधीच कोणाचं नाव घेऊ नका, कारण करून जातात दुसरे आणि मार खातात तिसरे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मावाले एक मेंढपाळाचं मुलगाच्या एक शब्द ऐका. तर सगळ्यांनीच नोंद घ्या की ज्यांनी करलं त्यांनीच भरायला पाहिजे, दुसऱ्यांना का भरायला पाहिजे का माझी मत आहे. कारण आम्ही लक्ष्मीसाठी इथल्या लांब लांब फिरतो, गावागाव फिरतो. तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही पण बघून करा ना. आणि आमची मेंढपाळाला सगळ्याला माझी सांगायची विनंती की आपण जसं आपल्या मेंढरांसाठी राबतो तसं ते शेतकरी पण राबते. आपण बी असं कोणी करा नका, मला एवढी सांगायची की. तर इथं पाहू शकता ही शाळा आहे. तर मित्रांनो जो पण आज या शाळामध्ये त्याने आपला कमेंट करा मित्रांनो. शाळा शिका रे, आम्ही तर गेले आमच्या जिंदगीचे लवडे लागून गेली, पण आता तुम्ही तरी नेमन शिका. नेमन शिकून काहीतरी देशाची सेवा करा. देशाची सेवा नाही करत कंपनीमध्ये जाऊ, पण हे धंदा नका करा. कारण या धंद्यामध्ये इथलं रिस्क येतं नाही साधं का. ह्या धंद्यामध्ये रोडावर बी गावचा हाणून घेतो, त्याचा इजबार नाही. त्याच्यामुळे सांगतो शाळा शिका. शाळा शिकून काहीतरी मोठे व्हावून तुमच्या जे मनामध्ये असेल ते करा. पण करा काहीतरी फुटाणे का हरभरे का काही करा, किराणा दुकान टाका, पंचर काढा. पण व्यवसायामध्ये कुदायचं म्हणलं म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये खूपच म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये खूपच हे. कारण कसं आहे माहिती का, आम्हाला कोणी आलं कोणी हाणून जातं. त्याच्यामुळं सांगतो शाळा शिका. आमच्या खिलारी पोरांना सांगतो शाळा शिका आणि काहीतरी करा. तर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली, त्याच्यामुळं आता मेंढर आपण घरी घेऊन आलो आहे. तर आता पाऊस वेळे चालू आहे, त्याच्यामुळं आम्ही मेंढर लवकरच घेऊन आलो. जर कधी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर जय महाराष्ट्र, जय महाराज, जय मल्हार, जय बाळाभाऊ.